अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। चिंचोली येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर द्वारा आयोजित वसंत पंचमी प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त श्रीमद भागवत कथा व सप्ताहाची सांगता कळंब तालुक्यातील चिंचोली येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वसंत पंचमी प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त दिनांक 26/1/25 ते 2/2/25 पर्यंत भागवताचार्य वेदांताचार्य ह.भ.प. तीर्थ उर्फ दादा महाराज बाराहाते मुक्काम उज्जैन नागपूर यांच्यामधून वाणीतून व साथसंगत ह.भ.प. हरिबुवा हेडावू व्यासपीठ चालक ह.भ.प. योगेशबुवा धानोरकर गायक ह.भ.प. चेतनबुवा बिजेकर ऑर्गन वादक ह.भ.प. हर्षलबुवा बिजेकर पॅड वादक ह.भ.प. रमेशबुवा खारगे झायाकीकार ह.भ.प. आयुबबुवा चलफे मृदगाचार्य ह.भ.प. मनोजबुवा बावणे टाळकरी ह.भ.प. सुनीलबुवा बावणे टाळकरी ह.भ.प. पंकजबुवा कडू टाळकरी या संचासह श्रीमद भागवत कथा वाचन करण्यात आले होते। कलश स्थापना गुरुवर्य विजय महाराज राजराजेश्वर संस्थान पोटी यांच्या हस्ते करण्यात आली, तर ज्ञानेश्वरी पारायण ह.भ.प. गुडघे महाराज राहणार कानगाव वाचन करीत होते। दिनांक 2/2/25 रोजी 11 वाजता ह.भ.प. तीर्थ उर्फ दादा महाराज पु. बाराहाते यांच्या मधून वाणीतून काल्याचे कीर्तन करण्यात आले। नंतर गावातील तसेच बाहेर गावावरून महिला पुरुष भजनी मंडळांनी श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या पालिकेचे चिंचोली गावातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात देवस्थानच्या प्रांगणात येऊन श्रीमद भागवत कथा सप्ताहाची सांगता करण्यात आली। यावेळी गावातील तसेच परिसरातील मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह पवन जाधव सावरगाव सर्कल प्रतिनिधी। आज दिनांक 2/2/2025 रोजी आपण कळंब तालुक्यातील चिंचोली या ठिकाणी आले आहोत। या ठिकाणी आज पंढरी आपल्याला उतरलो दिसतं। सगळ्या ठिकाणी भाविक भक्त एक मंदचिंत झालेला आहे, भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। परत या ठिकाणी भागवत सप्ताह दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण साजरा केले जात आहेत। या ठिकाणी आपले भागवताचार्य आहे बाराहाते महाराज आहे। सर आपण जे भागवत सप्ताह वाचन केले 7 दिवस आपण या ठिकाणी वाचन केलं, त्याबद्दल चिंचोली गावातील भाविक भक्तांना व इतर भाविक काय सांगू इच्छिता? कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान आनंद कंदमय भगवान परमेश्वराची असीम कृपा या चिंचोली गाववासियांवर झालेली आहे। त्या आनंद कंदमय भगवान परमेश्वराचं सानिध्य 7 दिवस या गावकऱ्यांना प्राप्त झालं। त्या निमित्ताने भगवंताचं चरित्र यांनी श्रवण केलं। सत्याचं एकच कार्य आहे, धर्माची स्थापना करणं, अधर्माचा नाश करणं। त्याच्याकरता भगवान परमेश्वर निरनिराळ्या स्वरूपात अवतार धारण करतो। एक कार्य भगवान परमेश्वर कोट्यावधी कार्य पार पडतो, अनेकांच्या इच्छा पूर्ण करतो, अनेकांना सुख देतो आणि हा आनंद या गाववाल्यांनी या 7 दिवसामध्ये प्राप्त करून घेतला। या सप्त्याच्या निमित्ताने गावातलं व्यसन दूर व्हावं, अनेक प्रकारची तोडतंटा रोगराई दूर व्हावी आणि गावकऱ्यांना सुखाबरोबर एक आध्यात्मिक उन्नतीचं साधन प्राप्त व्हावं, याच्याकरता प्रतिवर्षी गावातून हा जो सप्ताह केला जातो त्याच्यामध्ये भगवान परमेश्वर यांना यश देतो आणि अनेक प्रकारचं सुखही प्रदान करून देतो। एवढं या सप्त्याच्या निमित्ताने गावाने एवढं जरी घेतलं तरी सुख प्राप्त होईल। बस एवढं सांगतो। ठीक आहे। महाराजांनी सांगितले का जे गाव आहे चिंचोली गाव आहे, या चिंचोली गावाला सुख समृद्धी शांती लाभो, याच माध्यमातून एखादा व्यसन दूर आहे, व्यसनापासून जर कोणी दूर असेल, व्यसन पण लागलेले आहेत काही ठिकाणी, युवक वर्ग आज वेदनातून झालेला, त्याच्यापासून भागवताच्या मार्फत काही ना काहीतरी एक चांगला संदेश द्यावा, एक सद्भावना भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। त्या ठिकाणी आपण म्हणतो फोटो बसवलेले चिंता भजनं वगैरे दिसतात। महाराज पण तिथे मोठ्या संख्येने चिंचोलीत तर संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणे भाविक भक्त या ठिकाणी बदलून इंडिया घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।